हॅलो गाय, हाय गाईज, वेलकम टू द न्यूएस्ट व्लॉग. आज आम्ही आलोय बँड्रा मध्ये. आणि बँड्रामध्ये तुम्ही गेस केलं असेल तर आम्ही काय येतो, तर आम्ही येतात इकडे हिल रोडला शॉपिंग करायला. नंतर हिल रोड वरून जातो लिंकिंग रोडला शॉपिंग करायला आणि इकडे क्यूट कॅफेच एक्सप्लोर करायला, प्लस कार्टर रोडला मस्तपैकी सनसेट बघायला आणि चिल करायला. पण आम्ही आलो आहे इकडे बेकरीज एक्सप्लोर करायला. सो लेट्स गो हॅव द गुड फूड फ्रॉम दिस बेकरीज. आणि आम्ही हा सगळ्या बेकरीजना रेटही करणार आहे, प्लस तिकडचं फूड आहे आम्ही रेट करणार आहोत. चलो, आज आपण पहिल्या कॅफेमध्ये जातो, ते म्हणजे आहे कॅफे एंडोरा. तर त्या कॅफेमध्ये खूप सारे चिकन रोल्स, चिकन पफ मिळतात आणि कृतिकाचं फेवरेट असं पेस्ट्रीज मिळतात. पेस्ट्रीज मिळतात, चॉकोलावा केक, ब्राउनीज आणि लेमन टार्ट, चॉकलेट टार्ट, असं खूप सारे ऍपल पाय वगैरे. असं जर तुम्हाला डेझर्ट खूप आवडत असतील आणि असे खूप छोटे छोटे मंचीज आवडत असतील तर तुम्ही अँडोराला नक्की व्हिजिट करा. सो नाव लेट्स गो. मला खूप आवडेल हे चॉकोलावा केक खायला, माझा फेवरेट आहे इकडचा. प्लस फ्राईड राईस विथ चिकन चिली आहे आणि सगळे पफ वगैरे. आणि फेवरेट बेस्ट म्हणजे इकडची आहे शेजवान चटणी, खूप छान लागते. तर तुम्ही इकडे कधीतरी या आणि इकडची शेजवान चटणी ट्राय करा, खूप मस्त, एकदम टेस्टी आणि डिलिशियस असते. चिकन चिली पफ आणि असा हा आणि ह्याला आता आपण असं डिप करूया शेजवान चटणीमध्ये. कसं आहे, तुला आवडला? यम्मी, एकदम फ्लेवरफुल आहे. आणि हा जो चिकन चिलीचा जो फ्लेवर आहे ना, खूप वेगळा आहे. तुम्ही एकदा खाऊन बघा इकडे येऊन. आणि हा खूप छान फ्लेवर आहे. जो रेग्युलर चिलीचा फ्लेवर असतो चायनीजला तसा वाला नाही आहे, हा खूप डिफरंट आहे. त्यांची प्रो एकदम सिक्रेट रेसिपी आहे त्या गोष्टीची. आणि ह्याच्यात कॅरेमलाइज अनियनचा मला फ्लेवर येतोय, तो खूप छान आहे, खूप आवडतोय तो कॅरेमलाइज अनियन ग्रीन झालं. आणि ज्युसी चिकनचा फ्लेवर आहे. येस, कम ऑन, लेट्स डिग इन. आपण आता चिकन चिली रोल ला ओपन करूया. चिकन चिली रोल खूप सॉफ्ट आहे एकदम, त्याचा ब्रेड पफी आहे. आणि आता टेस्ट बघूया आपण कशी आहे. मस्त आहे, एकदम सॉफ्ट आहे एकदम. आणि मला हे सगळ्यात जास्त इकडचं जर काय आवडत असेल तर हा चिकन चिली रोलच आहे. यामध्ये तुम्हाला छोटा रोल पण अवेलेबल आहे 60 रुपीजचा, आणि हा मोठा रोल आहे तो 100 रुपीज आहे. पण मी मोठा घेतो, मला खूप आवडतो. सो लेट्स ट्राय द मेयो रोल, चिकन मेयो. खूपच ज्युसी वाटतोय एकदम. मेयोनीज एकदम भरून भरून आणि चिकनची क्वांटिटी पण याच्यामध्ये खूप भरून भरून आहे. लेट्स हॅव इट. स्वीट आहे. स्वीटर मेयो आहे. मे बी ते स्वतःच बनवलं तिकडे, असा पॅकेज्ड वाला नाही आहे. अँडोराला खूप यायला आवडतं, कारण इकडचे जे पफ किंवा जे रोल्स आहेत ते खूप स्वस्त पण आहेत, प्राइस वाईज पण छान आहेत. आणि आपलं टेस्ट पण खूप छान आहे. असं नाही की स्वस्त आहेत तर काय वेगळं असेल, पण टेस्ट वाईज खूप छान आहेत. आणि क्वांटिटी वाईज पण खूप क्वांटिटी खूप छान जास्त आहे. आहे. आणि त्याची प्राइस खूप कमी आहे. आता हा जर आहे बघायला गेला तर 60 रुपीजला आहे, आणि जर मोठा घ्यायला तर 100 रुपीज. फायनली आपण आता डेझर्ट वर आलेलो आहे. आपण घेतलाय हा चॉकोलावा केक. तर तो खूप मेल्टिंग आणि टेम्पटिंग आहे. तर तुम्हाला दाखवतो मी कसं याला ब्रेक केल्यावर यातलं चॉकलेट बाहेर येतं. फुल टू आत मेल्टेड चॉकलेट आहे त्याच्यामध्ये, आणि वरून फक्त एक क्रिस्पी लेअर आहे जी ब्रेक केल्यानंतर आतून पूर्ण हे लावा बाहेर येतो.
सफेद लावा खूपच टेम्पटिंग आहे. आणि असं मी आता हा सेकंड वाला खातोय. फर्स्ट वाला माझा खाऊन झाला, पण मला अजून खावा असं वाटलं Yes. म्हणून. कसं आहे मस्त. परत तू खाऊ शकतो का आणि- अजून एक हो, आणि एकदम 60 रुपीजला वर्थ आहे खूप. म्हणजे एवढं चॉकलेट चॉकलेटी आहे ना. आणि असं असतं ना कुठे कुठे की जो थोडा डालड्यावाला चॉकलेट वगैरे युज करतात, किंवा असं साधंवालं चॉकलेट असतं, पण तसं नाहीये. एकदम चांगलं वालं चॉकलेट आहे. एकदम Good quality. क्वालिटी चांगली आहे. मला पण खायचंय का तर या. खाऊया. Now let's go to our next bakery. आम्ही आलोय अमेरिकन एक्सप्रेस बेकरीमध्ये. तर इथे आम्ही घेतलंय मटन पॅटीस आणि चिकन टोर्टे. तर आता मी मटन पॅटीस पहिलं तुम्हाला खाऊन दाखवतो. असं आहे. मटनची टेस्ट छान आहे, पण थोडा वरचं जे पॅटीसचं क्रिस्पीनेस आहे ना, तो थोडा ड्राय आहे, थोडा मॉइस्ट असतं. आणि आतून जसं आपल्याला पॅटीस करताना माहिती आहे की आतून असं एक रस त्याचा म्हणजे Juicy. ज्युसी असतो, ज्यूस येतो. ज्यूस नाही येते, थोडं ड्राय आहे. पण मटनची जी टेस्ट आहे ना ती छान आहे. आतलं स्टफिंग छान आहे. तर कोक आपला रिसेंट व्हिडिओ होता कोकचा. सगळीकडे आपल्याला कोक लागतंच. Yes. आणि शुभमला तर खूप प्रेफरेबली कोक लागलं, कारण का तो खूपच कोक फॅन आहे. आणि मला स्प्राईट आवडत असतं, पण तरी पण मला ह्याच्यामुळे कोक प्यावं लागतं. आणि लेट्स ट्राय द मटन. तुमचं खाल्लं, मला आवडलं. थोडं ड्राय आहे पण आपलं स्टफिंग खूप छान आहे मटनचं. गुड मस्त आहे. आहे. म्हणजे पॅटीस म्हणून इथे मुंबईमध्ये मी असं चांगला खाल्ला. नाही तर नॉर्मली जो असतो तो खूपच कमी त्याच्यामधलं स्टफिंग स्टफिंगच असतं. नसतं, जे तुझे आणि- भरभरून स्टफिंग आहे एकदम छान स्टफिंग खूप आहे. Yes. तर त्याचा जरा क्रस्ट जो आहे ना, तो जरा एकदम जरा क्रिस्पी असायला असला हवा, पाहिजे. विच हॅज बीन ट्राय. आपलं ओव्हरऑल स्टफिंग छान आहे. ओव्हरऑल इट इज अ गुड. सो कॅन वी ट्राय दिस नाव? यू स्टार्ट. चिकन टॉर्टे. चिकन टॉटे खाऊ दोन्ही. चिकन टॉटेला आम्ही आता खाऊन बघतो मी कसं आहे. याच्यामध्ये मला तरी वाटतं बॉइल्ड चिकन आणि स्पिनेच आहे कदाचित. आणि चीज आहे वाटतं. मस्त, खूप चीजी आहे. चीजी आहे खूप. आणि आतून खूप सारं स्पिनेचची टेस्ट आहे यामध्ये. चिकनला चीज आहे का? चीज आहे, चीजी खूप आहे. चिकन पण मस्त खूप झालंय. मला नाही आवडणार, तुला आवडेल ते. किती मोठा लेअर आहे तुम्ही बघू शकता. म्हणजे चिकन आहे, स्पिनच आहे, आय गेस थोडंसं कॅप्सिकम पण आहे. कॅप्सिकम म्हणजे सिलेरी आहे. कॅप्सिकम वाटतं मला ते. सिलेरी एकदम वेगळा पत्ता येतो. छान आहे, आवडलं. चिकन छान शिजलंय त्याचं. थोडस ना सँडविच सारखं सँडविच feel येतोय. सारखं. येस, जो पफ आहे ना, तो अजून थोडा क्रिस्पी झाला झाला पाहिजे. पाहिजे. पण मला वाटतं अगोदर बेक करून ठेवल्यामुळे कदाचित तो सॉगी झालाय थोडा. आणि मी त्याने हीट करून द्यायला सांगितलं होतं, पण तेवढा त्यांनी हीट नाही केला, त्याच्यामुळे तो क्रिस्पीनेस यायला हवा तो नाही आलाय. पण ओव्हरऑल टेस्ट त्याची छान आहे. आतून फ्लेवर्स छान आहे. फ्लेवर्स छान आहेत. आणि Spinach. एकदम असं
स्पायसी फ्लेवर किंवा मसालेदार असं नाही, एकदम लाईट माइल्ड फ्लेवर, आहे माइल्ड एकदम. फ्लेवर आहे. म्हणजे जर कोण बॉइल्ड चिकन आणि व्हेजिटेबल्स खात असेल तर त्यांना ही चव आवडेल. आवडेल, त्यांना ही yes. माहिती सिमिलर असेल. येस. द बॉइल्ड चिकन अँड थोडे थोडे व्हेजिटेबल्स आपण खातो तर हो, हो. आय नो द फ्लेवर्स आणि ते छान कंबाईन झालेले आहेत. बॉइल्ड एग पण आहेत कदाचित, म्हणजे एक स्क्रॅम्बल्ड एग टाईप असं काहीतरी आहे. स्क्रॅम्बल्ड एग चिकन आणि कॅप्सिकम थोडस आणि मला विथ स्पिनेच. ब्लॅक पेपरची टेस्ट ब्लॅक लागली. पेपरची टेस्ट आहे, येस. पण अशी लाईट टेस्ट आहे, एकदम असं हे नाहीये, स्पायसी नाहीये. मी तर खाऊन दाखवतो तुम्हाला. दाढीला सगळं रंगावलेश. दाढी सगळ्यांचा लागतो, ज्यांना दाढी आहे त्यांना माहिती आहे आता लागतं. बिचारे तुमचं स्ट्रगल खूप खूप आहे दाढीवाल्यांचा. चिकन असं चुई नाही, एकदम सॉफ्ट आहे. बॉइल्ड असल्यामुळे तरी पण कधी कधी होतं बॉइल्ड चिकन खूप चुई होऊन जातं. पण असं नाही, एकदम मेल्टेड होऊन जात आहे. येस. छान चिकन आहे. आता आपले अमेरिकन बेकरीमध्ये खाऊन झालेलं आहे आणि आता आपण जातो आहे A1 बेकरीकडे, ती बाजूलाच आहे. अमेरिकन एक्सप्रेस कडनं जवळच आहे A1 आणि इथे चालू आहे जसे की कुठाई इकडे काम चालू आहे काहीतरी. शोधून ठेवलंय सगळं. एक चिकन मखनी रोल आणि एक मटन पॅटीस. नॉट इंटरेस्टेड. नाही यायचंय त्याला तुझ्याकडे. असं कधीच झालं नाही शिवमकडे कोणता. सगळी मांजरं नेहमी येतात, पण या मांजराला का नाही यायचं. तर A1 बेकरीच्या बाहेर खूप कन्स्ट्रक्शनचं काम होतं आणि तिथे खूपच आवाज होता, म्हणून आम्हाला तिथे खाता आलं नाही. सो वी गॉट द पार्सल्स. सो आम्ही घेतला आहे चिकन मखनी रोल विथ मटन पॅटीस. मटन पॅटीस. आता आम्ही खातो आणि तुम्हाला दाखवतो ती कसं आहे टेस्ट, अँड त्याचा आम्ही रिव्ह्यू करतो. येस. वी हॅव द मटन पॅटीस. आणि शुभम, मी स्टार्ट करू का पहिला? येस, तूच सगळं पहिलं स्टार्ट करायचं कारण का तूच आपला मेन मास्टर शेफ, सॉरी मेन आहेस, द टेस्टर. त्याचा आतलं जो स्टफिंग आहे ते ग्रीन कलरचं आहे मोस्टली. ग्रीन. अँड आपण कुठचं गेलो त्याच्या आधी? आम्ही ह्याच्या अगोदर अमेरिकन एक्सप्रेस मध्ये गेलो होतो. तर त्यांच्याकडचा जो मटन पॅटीस होता ना, तो एक म्हणजे आपला ब्लॅक पेपर आणि थोड्याशा स्पायसेस मध्ये, म्हणजे सॉल्ट आणि ब्लॅक पेपर मध्ये कदाचित त्यांनी सॉटे केलेलं त्या मटनच्या खिम्याला आतमधल्या. पण हा वाला ज्यामध्ये आहे ना, तो थोडा फ्लेवरफुल आहे, थोडा एक्स्ट्रा मसाले आहेत आणि जे आपले इंडियन स्पायसेस असतात ना, तशा टाईपचा हा आहे. पफ आहे तो पफ सारखा लागत नाही. म्हणजे असा जो मी पफ असताना म्हणजे खारीचा जो मी टेस्ट शोधत असते की जो मी ओरिजिनल चिकन पॅटीस जे आहे खारीमध्ये तो खिमा असतो, ते मी जी टेस्ट शोधते ती मला अजून कुठे मिळतच नाहीये जी छान टेस्ट असते. मला वाटतं पफ कदाचित असंच असेल का, चिकन पॅटीस खारीवाला तू वेगळा एक्सपेक्ट करते. दिसतं तर टेक्स्चर असं पफ सारखंच आहे बघा. म्हणजे हे खारी सारखंच तर वाटतंय, पण थोडं त्याचं जे डो असतो ना, तो प्रॉपर क्रिस्प नाही झाला, एकदम थोडा आतून मऊ आहे. त्यामुळे तो थोडा असा एक रोटीमध्ये बाइंड केलेलं चिकन किंवा मटनचं हे असेल, आतलं जे आहे ते असं स्टफिंग असेल. शिजलेलं लागत नाही. लेट्स ईट द मखनी रोल. चिकन मखनी रोल आहे हा. आणि तो जेव्हा आम्ही शेल्फ मध्ये बघितला तेव्हा तो खूप असं टेम्पटिंग वाटत होता, म्हणून आम्ही तो घेतला. आणि वाव, दिस इज हाऊ इट लुक्स. आणि आतून स्टफिंग आहे, कॅरमलाइज झालाय बाजूने तो, म्हणजे असं भट्टीमध्ये गरम झाल्यामुळे त्याचा अनियन कॅरमलाइज झालाय. रोस्टेड फीलिंग येते. बेक्ड रोस्टेड. गुड, मस्त. स्टफिंग आहे, जो अनियनचा जो टेस्ट आहे ना, इतका स्वीट आहे ना, म्हणजे कॅरमलाइज अनियनचं जे स्वीटर बाईट टेस्ट आहे ना, खूप मस्त आहे, सुंदर. आता आपण दिवसभरात जेवढे पफ आणि जेवढे चिकन पॅटीस वगैरे खाल्ले
त्याचा सर्वात एक नंबर तरी म्हणजे आताच मी रेटिंग देऊन टाकतो. 1 नंबर मी ह्या चिकन मखनी रोलला देतोय. Yeah. कारण इतका फ्लेवरफुल आणि त्याचं जे बाहेरचं स्टफिंग आणि आतलं स्टफिंग आणि बाहेरचं जे कोटिंग आहे त्याच्यासोबत ते बरोबर मॅच होत आहे. The puff. पफ येस. Mm. तर मला तर खूप आवडला आहे असा आणि याची टेस्ट जी आहे ती खूपच छान आहे. असा अनियन आतला खूप कॅरमलाइज झालाय. तर माझ्या मते तरी हा सगळ्यात बाक होता. 1 नंबर याला मी इतक्या लोक रेटिंग देऊनही टाकले. तुझं काय म्हणणं आहे कृतिका? तुला काय वाटलं? मला आवडलं त्याच्या आतलं जे स्टफिंग आहे ते, बट आय एम स्टील कन्फ्युज्ड विथ द आउटर लेअर पार्ट, की तो शिजला आहे की नाही आहे. कारण का हे तो मैदा पार्ट आहे, म्हणजे जी पफ पेस्ट्रीचा पफ जी येतात अशी शीट्स, तर त्याच्यामध्ये हा शिजलाय की नाही हे मला समजत नाही. म्हणजे थोडं आय एम त्याचं गेटिंग दॅट आतून म्हणजे मैदाइश मैदा जो फ्लेवर. आहे त्याच्यासाठी वापरलेला मैदा आहे तो थोडा सॉफ्टर आहे म्हणा. बरोबर बोलते कृतिका. पण मी त्याचं रेटिंग जास्त ते आतल्या स्टफिंग वरून करतोय. कारण बाकीच्यांचं पण जे आपण खाल्लेले पफ वगैरे होते ते पण असेच होते. म्हणजे बाहेरनं थोडे एवढे क्रिस्पी नव्हते. आपण जे दिवसभरात जेवढे पफ खाल्ले, जसं आपण एंडोरामध्ये पफ खाल्ला, अमेरिकन एक्सप्रेस मध्ये खाल्ला आणि आता हा वाला जो आपण A1चा खातोय, तर तो सगळ्यांचे जे पफचे जे आउटर लेअर होता ना, जो क्रिस्पी आपण एक्सपेक्ट करत होतो तो क्रिस्पीनेस त्यामध्ये नव्हता. पण प्रत्येकाचं स्टफिंग हे सगळ्यात वेगळं होतं. आपण आय नो द टेस्ट मॅटर्स. त्याचे टेस्ट बर्ड्स वेगळे, माझे टेस्ट बर्ड वेगळे आहे. म्हणजे दोघांचे पण जे रिव्ह्यूज असतील ते मिक्स्ड असू शकतात. जे शुभमला आवडतं ते मला आवडेल असं नाही, आणि मला आवडेल ते शुभमला आवडत नाही असं पण आहे. सो मी तुम्हाला दाखवते आता हे कसं आहे. सो हे तुम्ही बघू शकता की ह्याचं असं स्टफिंग आहे, रेड कलर ऑरेंज टाईप, म्हणजे चिकन आहे आणि मखनी सॉस बोलतात त्याला, आणि अनियन आहे. आणि जे मी म्हणते की हा पार्ट जो मैदावाला पार्ट आहे तो तो शिजला नाही असं मला वाटतं. तर मी अजूनही खूप कन्फ्युज्ड आहे त्या पार्ट बद्दल. मला असं वाटतंय की हा जर थोडा हीट केलेला असेल ओव्हनमध्ये थोडा, तर इट विल टेस्ट मच बेटर बेटर देन येस. व्हॉट इट इज ॲट द रूम टेम्परेचर. तरी तिघांपैकी एक कॅफेमध्ये जायचंय, तर परत तू कोणत्या कॅफेमध्ये जाशील? आत्ताच्या आत्ता तुला असं विचारलं की आत्ताच्या आता तुला एका कॅफेमध्ये मी जायचं, एंडोरामध्ये जाईन पहिलं. बाय. त्याच्यानंतर कारण तिथे बसण्याची एक म्हणजे आपल्याला सिटिंग अरेंजमेंट आहे. प्लस तिथलं फूड मी जर चांगलं बघितलं तर ते खूप टेस्टी आहे. मीन्स जे रोल्स आहेत प्लस बिर्याणीज आणि ते पण अवेलेबल आहे या तुम्हाला. बिर्याणी आहे, आम्ही ती प्लस खाल्ली नाही. ग्रेव्हीज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. मटन ग्रेव्ही आहे, त्यानंतर मलाई ग्रेव्ही वगैरे असे खूप टाईपचे ग्रेव्हीज पण आहे. म्हणजे तुम्हाला जर नुसतं एक स्नॅक्ससाठी जर नाही जायचं असेल, मेन कोर्स मीन्स जसं लंच और डिनरसाठी जर तुम्ही जाणार असाल तर ते पण तिथे अवेलेबल आहे. म्हणून त्यासाठी मी तो 1 नंबर ठेवेन. 2 नंबर मी A1 साठी ठेवेन आणि त्यामध्ये पण मी जाईन कारण A1 मधले जे पफ आणि बाकीचे जे पेस्ट्रीज आणि पेस्ट्रीज वगैरे, त्या पण खूप छान आहेत. म्हणजे वॉलनट ब्राउनीज येस वगैरे येस. पण होत्या तिकडे. प्लस तिथे ब्राउनीज होते, चॉकलेट ब्राउनीज, आणि ते मावा पण केक मावा होता. केक होता बेस्ट. तर त्या गोष्टींसाठी मी जाईन A1 मध्ये. आणि अमेरिकन एक्सप्रेस मध्ये जर तुम्हाला कॉफी वगैरे घेऊन असं एक चिल छोटं डेट एकदम चिल घ्यायचं असेल, छोटस एक काहीतरी घेऊन, तिथे पण येस खूप पेस्ट्रीज होत्या, डिझर्ट्स छान छान होते. ऍपल पाय होता ते, आणि विथ कॉफी असं स्ट्रॉबेरी शॉर्ट केक वगैरे येस. घेऊन बसायचं असेल तर दॅट कॅफे विथ लिमिटेड सिटिंग आहे. म्हणजे ऑलमोस्ट ओनली 2 सर्कल टेबल्स, कॉफी टेबल्स आहेत तिकडे. जास्त असं एकदम जसं अँडोरामध्ये आम्ही बसलेलो खूप जण असे बसू शकतो तसं तिकडे सिटिंग नाही. बट ओव्हरऑल इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. फर्स्ट टाइम मी अमेरिकन एक्सप्रेसला गेले, येस. आणि A1 ला तर आम्ही नेहमी जातच असतो. अमेरिकन एक्सप्रेस आणि A1 एकदम तुझा बाजूबाजूलाच जो आहे. क्रम आहे तो काय आहे? म्हणजे विल बी एंडोरा, ऑलवेज एंडोरा, नंतर अमेरिकन मी देईन, आणि लास्टला मी A1 ला देऊ शकते. सो एंडोरासाठी मी नेहमी 10 on 10 देईन. मी नेहमी लोकांना रेकमेंड करते, जर कोण बँड्रामध्ये तर तुम्ही ह्या कॅफेला जावा. सो आजचा इकडचा व्लॉग बँड्रामधला आपण इथेच संपत आहोत. तर तुम्हाला पण जर हा व्लॉग आवडला असेल, अशाच ह्या बेकरीज मधलं जे फूड आम्ही ट्राय केलं ते पण आवडलं असेल, तर त्या आपल्या ह्या व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि जर तुम्हाला पण ह्या बेकरीज माहिती असतील आणि तुम्हाला पण ह्या जर आवडत असतील, तर तुम्हाला त्या बेकरीज मधलं कोणतं फूड आवडतं, कोणती बेकरी आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि बँड्रामधलं आणि कोणतं फूड आम्ही एक्सप्लोअर करावं असं तुम्हाला वाटत असेल तर तेही आम्हाला नक्की सांगा. आम्ही परत एकदा जाऊन पुन्हा एकदा शूट करू, आणि आम्हाला खूप आवडत असतं शूट करा, आणि मेन म्हणजे खायला. सो येस, बाय गाईज, स्टे ट्यून फॉर मोर व्लॉग्स. असेच खूप छान छान व्लॉग्स येणार आहेत. आम्ही खूप छान छान गोष्टी प्लॅन केलेल्या आहेत. सो बाय गाईज.